वालचंदनगर जंक्शन नातपुतं जाणारा सगळ्यात मोठा रोड आहे। या इंदापूर तालुक्यातील कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या जिल्हा परिषद गटातला हा रोड आहे। इंदापूर तालुक्यातला सर्वत्र विकास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मामा म्हणतात आम्ही सगळीकडे विकास केला, परंतु या त्यांच्या स्वतःच्या जिल्हा परिषद गटामध्ये का रस्त्याचं काम थांबलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता। या रस्त्याची काय परिस्थिती आहे, या ठिकाणी बरेचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की काय प्रॉब्लेम आहे रस्त्याचा। वालचंद शेठच्या स्वतःच्या मालकीचा रस्ता आहे असं वालचंद शेठ सांगतात, पण आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। वालचंदनगरमध्ये आत्ताच या खड्ड्यामध्ये 2 गाड्या पडून या ठिकाणी आत्ताच 2च मिनिटापूर्वी या ठिकाणी एक ॲक्सिडेंट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। तर या रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे, पाहू शकता कसा हा रस्ता झालेला आहे। हा वालचंदनगर जंक्शन नातपुतं जाणारा वालचंदनगर शहरातला रस्ता आहे। बघा या रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहे, कशा पद्धतीने नक्की रस्ता आहे का खड्डा आहेत, काहीच कळाय मार्ग नाही। लोक या रस्त्याने कशी जातात ही काय लोकांनाच माहिती। आपण इथं बरीचशी लोक गाडीचा ॲक्सिडेंट झाला म्हणून या ठिकाणी बरीच लोक या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांचे संवाद साधणार आहोत। आता या वालचंदनगरमध्ये या रस्त्याला जे खड्डे पडलेत, या खड्ड्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन आपल्याला केलेलं दिसतं। पाण्यात बसून या ठिकाणी त्यांनी घाण पाणी आहे, गटारीपेक्षा बेकार पाणी आहे, तरी या ठिकाणी काही कार्यकर्ते बसले सातत्याने आम्हाला 10-7 आज आम्ही इथं आंदोलन करत आहेत, अर्धनग्न आंदोलन करत आहेत। आताच इथं एक जणाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवरून चिखलात शाळेत जात असताना पडले, विद्यार्थ्यांचे कपडे खराब झाले, पुस्तकं खराब झाली, त्याचा राग मनात घालून आम्ही आंदोलन करत आहे। आज वर्षानुवर्ष हा रस्ता खराब झालेला आहे। खराब रस्त्यात हॉस्पिटलला जाणारी लोक, वालचंद इंडस्ट्रीजची कामगार लोक, असंख्य लोक ह्या रोडने वाहतात। इकडं अकलूज, रिडणी, निमसाकर, कळंब, बावडा जंक्शन पूर्ण रस्ता खराब झालेला आहे। 20 कोटी रुपयाचा रस्ता गेले 5 वर्षात केलेला आहे। 20 कोटी रुपयाचा रस्ता खराब झालेला आहे। आज या रोडवरनं खड्डा आहे का खड्ड्यात रोड आहे का रोडवर खड्ड्यात हेच कळत नाही। एवढा आज अतोनात रस्ता खराब झालेला आहे। आज कित्येक महिला गाडीवरून पडून दुर्घटना घडलेल्या आहेत। याचा निषेध करण्यासाठी PWD, महाराष्ट्र शासन आणि याला जबाबदार लोकप्रतिनिधी यांचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन करत आहे। लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी निषेध केला जातोय। हा रस्ता किती वर्षापासून असाच पडीक आहे? हा रस्ता 2016 पासून हा असाच पडीक आहे। कंपनीनं कुठलीही दखल न घेता आदरणीय मामांनी ह्याच्यावर बैठक सुद्धा लावली होती, तरी त्या बैठकीचा काही परिणाम झाले नाहीत। तरी ह्या नागरिकांना हाल सोसावं लागतात। तरी प्रशासनाने विनंती आहे आमची, आमचा अंत बघू नका, नाहीतर अंत बघितलं तुम्हाला शेवटच करावं लागेल। विनंती आहे आमची की हा रस्ता लवकरात लवकर चालू करा। हा रस्ता नक्की कशामुळे होत नाही, काय प्रॉब्लेम आहे रस्त्याला? आपल्या वालचंद कंपनी इंडस्ट्रीमुळं हा रस्ता दुरुस्ती होत नाही। कंपनी सांगते की आमचा मालकी हक्क आहे, तर मालकी हक्क आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे। पण ठीक आहे, मोबदला तुम्हाला शासन देऊ अगर ना देऊ, पण ह्या लोकांचा हाल तुम्ही का करताय? या लोकांना तुम्ही द्या ना, रस्त्याची परमिशन द्या, करू द्या। ह्या लोकांची कशी आता हाल चाललेला आहे, लोकांचा या ठिकाणी हाल चाललेला आहे। या ठिकाणी अजून बी काय अर्धनग्न आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत। काय म्हणणं आहे तुमचं? रस्त्याचा काय नक्की विषय काय आहे? हा रस्त्याचा विषय सातत्याने PWD, महाराष्ट्र शासन, स्थानिक प्रतिनिधी आम्हाला फसवाफसवी करतात। जनतेला सांगतात की आज करू उद्या करू, परमिशन मिळली, लेटर दिले नाही असं सांगतात आम्हाला, वरच्यावर सांगतात। आणि हा अशीच परिस्थिती चालली। शाळा कॉलेजचे विद्यार्थी 25-30 गावातली जा इथली वर्दळ असती, ती सगळी पूर्णपणे ठप्प पडलेली आहे। आतापर्यंत या रस्त्याला किती जणांचे ऍक्सिडेंट झालेत? आता अनगणित ऍक्सिडेंट झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेले आहेत। या खड्ड्यामध्ये रोज 3-4 ऍक्सिडेंट होत्यात असं या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। भरपूर इथं मोठ्या प्रमाणात झालं आणि इथं लोक घाबरायला लागलेत। आता दिवसा येत नाहीत, रात्रीची इथला पूर्णपणे व्यापारी वर्ग वगैरे सगळा उद्ध्वस्त झालेला आहे। शाळा कॉलेज व्यापारी वर्गांचे आता सगळ्यांचे धंदे बसलेत इथे ह्या रस्त्यामुळे पूर्णपणे। या ठिकाणी महिला देखील आहेत, त्या महिलांना नक्की या रस्त्याने जाताना काय त्रास होतोय ते आपण जाणून घेणार आहोत। किती दिवस सहन करायचं? रोज पडतात, रोज दारात माझ्या महिला पडतात, मुलं पडतात। हा शाळेत कसं जायचं मुलांनी?
आम्ही महिलांनी गाड्या कशा चालवायच्या? आता या ठिकाणी आत्ताच एक ऍक्सिडेंट झाला, काय म्हणायचंय तुम्हाला आम्ही याच्यावर? रोजच बघतो, रोज मुलं उचलतो, रोज गाड्या पडतात, रोज माणसं पडतात, रोज म्हातारे पडतात. कुठपर्यंत सहन करायचं आम्ही? काय का नाही तर पूर्ण रस्ता बंद करा. हा गावातले बारीक बारीक रस्ते झाले आणि हा मेन रस्ता जंक्शन वालची हा होत नाही. काय कारण ह्याला? बारीक बारीक रस्ते होतात आणि हा मेन रस्ता तो होत नाही. किती लोक पडली, किती लोकांची मुंडकी फुटली, काय काय झालं. या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे अर्धनग्न महाराष्ट्र शासनाचा वचन इंडस्ट्रीचा महाराष्ट्र शासनाचा रोडचे काम लवकर, रोडचं काम लवकर, जनतेला न्याय दिला पाहिजे, जनतेला न्याय दिला पाहिजे. वालचनगर रस्ता, वालचनगर रस्ता, वालचनगर रस्ता. हे बघा या ठिकाणी स्कूल बस देखील आलेली आहे, परंतु या रस्त्यामुळे स्कूल बसला सुद्धा जाता येत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. लोकांचा या ठिकाणी हाहाकार, लोक भरपूर चिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. बस मुलं कशी जाऊ द्यायचे?